वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई कायम। जिल्ह्यातील 60% पंपांवर डिझेल उपलब्ध नाही। ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रणा ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत, तर माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवरती परिणाम। रिंग रोड भूसंपादनात भोंदू खरातसह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार। गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर। पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 मिळणार। फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक। मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा। आज आंदोलनाची तारीख जाहीर करणार। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप। नागपुरात शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या। आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन। प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त। जळगावच्या धरणगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीतल्या विद्यार्थिनीवरती अत्याचार। पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक। आरोपीकडून मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य, जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब उघड। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावरती 6 गोळ्या झाडल्या। शुभम लोणकरकडून गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवरती पोस्ट। गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू। धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्री तणाव। गोलाई चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात राडा। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात। या प्रकरणी संघटनांकडून आज भूम शहर बंदची हाक। मान्सूनचं अंदमानात आगमन। दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढच्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता।